ई, तू कोणती सांगणार, ही विचित्र झाड की तीन चोर? मला असं वाटते की तीन चोर सांग. तीन चोर सांगू? हां हां. तर आजच्या स्टोरीचं नाव आहे तीन चोर. हां. एकदा एका पंडिताला एका बकरी दानात मिळाली होती. गाण्यात म्हणजे दान दान म्हणजे? दान म्हणजे त्याला कोणीतरी अशी गिफ्ट म्हणून दिली होती. तो खूप खुश होता. तर ती बकरीनं दोरी पकडून लवकरात लवकर घराच्या दिशेने निघाला. तो बकरीला घेतलं, दोरीला बांधलं आणि घराच्या दिशेने निघाला. रस्त्यात काय झालं, तीन चोर त्याला येताना दिसले. त्यांनी आपापसात ठरवले की बकरी मिळवायची बस. तर तीन चोरांना काय करायची होती, या साधूजवळची बकरी चोरायची होती. तात्काळ तिघी थोड्या अंतरावर त्याच रस्त्यावर उभे राहिले. त्यांनी काय केलं, पहिला एक चोर थोडासा आधी उभा राहिला, थोडा दूर दुसरा आणि तिसरा थोडा अजून दूर. प्रत्येकाने ठरवलं की ह्या पंडिताच्या जवळची आपल्याला आता बकरी चोरायची आहे. पंडित जेव्हा पहिल्या चोरापर्यंत पोहोचला, पहिला चोर काय म्हणाला, अरे बापरे, हा कुत्रा कुठे घेऊन चालले तुम्ही? ॲक्च्युली ती होती काय, बकरी. पण तो पहिला चोर काय म्हणतो, अरे बापरे, हा कुत्रा कुठे घेऊन चालले तुम्ही? मग ते पंडित म्हणतात, अरे कुत्रा? त्यांनी पटकन मागे बघितलं, अरे मूर्खा, ही बकरी आहे. तो पंडित म्हणतो त्या चोराला, अरे ही बकरी आहे. चोर हसला. पंडित त्याला बरे वाईट बोलून पुढे निघून गेला. पंडित म्हणाला, कसा आहे हा, माझ्या हाती बकरी आहे, हा त्याला कुत्रा का बरं म्हणतोय? असंच त्याला काहीतरी बडबड केलं आणि पंडित पुढे गेला. पुढे गेल्यावर पुन्हा थोड्या डिस्टन्सवर एक दुसरा चोर उभा होता. तर दुसरा चोर काय म्हणतो, राम राम केला पहिले पंडिताला, राम राम. आणि मग काय म्हणतो, अरे हा तुम्ही बोका कुठे घेऊन चालला? म्हणजे ते त्याला हे करत होते, बोका कुठे घेऊन चालला? बोका म्हणजे कॅटी, आपला मोठा असा हे असतो ना मांजराचं, ते बोका. तर तसा. तर ही बोका कुठे घेऊन चालला? तो पंडितचे आश्चर्याने मागे बघितले. अरे माझ्या हाती बकरी आहे, हा याला बोका म्हणतोय? एक साधारण माणूस त्याच्यासारख्या बुद्धिमान माणसाला मूर्ख बनवत होता. ते चोर काय होते, शिकलेले होते का? त्यांना काही नॉलेज होतं का? नाही. पण तरी ते एवढ्या पंडिताला, एवढ्या हुशार माणसाला मूर्ख बनवण्याचा ट्राय करत होते. पंडित तर हुशार होता त्यांच्यापेक्षा. तरी हे लोक काय करत होते, त्याच्या डोक्यामध्ये काय टाकत होते? पहिल्या चोराने काय टाकलं की अरे हा तर कुत्रा आहे. दुसऱ्याने काय टाकलं त्याच्या डोक्यामध्ये, अरे हा तर बोका आहे. आता पंडिताला पुन्हा वाटलं, पंडित काय करायला, तुम्ही मूर्ख आहे म्हणलं, चालला गेला, पुढे गेला. हा तर पूर्णपणे बोकाच दिसत आहे म्हणतो. तो दुसरा म्हणतो, त्याची मोठी नखे बघा, मोठे मोठे दात बघा, त्याचे डोळे बघा, आहा किती पिवळे आणि भयंकर आहेत म्हणता. तो दुसरा चोर म्हणतो, त्याचे डोळे वगैरे बघा म्हणते कसं आहे. हे म्हणून घाबरून तो तिथून पडून गेला. कोण? पंडितजींना बकरी ही बकरीच दिसत होती. पण म्हणजे तो चोरच मुद्दामून तिथून पळून चालला गेला आणि घाबरत गेला की बापरे, किती डेंजर बोका घेऊन चालले तुम्ही, त्याचे डोळे बघा, त्याचे नखं बघा, असं त्या पंडिताला म्हणाला. पंडिताला काही कळलंच नाही, पंडित तिथून निघून गेला. मग त्यामुळे काय झालं, त्यांना जरा शंका झाली. पंडितही थोडा वेळ विचार करायला लागला, अरे ही तर बकरी आहे, पण हे असं का म्हणतात आहे? मग काय करायचे, पहिली व्यक्ती त्याला कुत्रा म्हणत होती, दुसरी व्यक्ती त्याला बोका म्हणत होती. हा कोणी मायावी तर नाही? त्याला वाटलं हा मॅजिकल तर बकरी नाही की कोणाला हा कुत्रा दिसत आहे, कोणाला हा बोका दिसत आहे. हा विचार करत तो तिसऱ्या चोरापर्यंत पोहोचला. तिसरा चोर पुढे वाट पाहतच होता. तो पण, रामराम पंडितजी, आणि हे गाढव घेऊन तुम्ही कुठे चालले? झालं. पंडिताला वाटलं, अरे हा गाढव म्हणजे डॉंकी. डॉंकी घेऊन तुम्ही कुठे चालले म्हणतात? म्हणून ते गाढव. आता तर पंडितजी खूपच चिडले आणि घाबरले सुद्धा. हे नक्की काहीतरी, त्यांना वाटलं की गोडबंगाल आहे, काहीतरी गडबड आहे. जे रूप बदलत आहे, पंडितजीला काय डाऊट आला, आपल्याजवळ जी बकरी आहे ही काहीतरी रूप म्हणजे चेंज होते ही मॅजिकली. कोणाला ती कुत्रा दिसतं, कोणाला बोका दिसतं, कोणाला गाढव दिसतं. पंडितजीने काय केलं, दोरी सोडून दिली बकरीची आणि धावत सुटले तिथनं, पडत गेले. तिन्ही चोरांनी बकरीला पकडले आणि हसत म्हणाले, कसे मूर्ख बनवले आपण त्या पंडितजीला. कुणीतरी म्हटले आहे की दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकून आपला आत्मविश्वास कमी करायचा नाही. काम बिघडायला हवे म्हणून आपले शत्रू नेहमी खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करत असतात. आपण त्यांच्या जाळ्यात फसायचं नाही. म्हणून कधी पण आपलं माइंड यूज करायचं, दुसऱ्यांचं ऐकायचं नाही. जेवढं ऐकायचं तेवढंच ऐकायचं. मग त्याच्यानंतर आपल्याला माइंड आहे ना, पंडितजी एवढे शिकलेले होते ना,
या चोरांपेक्षा हुशार होते ना, तरी त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि बकरीला सोडून दिलं आणि पळत पळत निघून चालले गेले. चोरांना काय झालं, बकरी मिळून गेली. झालं. मग अशी आहे या गोष्टीची. किती बदमाश चोर आहे ते. म्हणून ही गोष्ट संपली. थँक्यू. बाय बाय.